सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे या आजच्या कार्यक्रमाच्या उत्सवमूर्ती माननीय रोजतकर सर आणि त्यांच्या बरोबर असलेले ऋणानुबंध व्यक्त करण्यासाठी कार्यरत असणारे शिक्षक, त्याचप्रमाणे सेवानिवृत्त झालेले शिक्षक आणि सर्व क्षेत्रांमधून आलेले सर्व मान्यवर या सर्वांचे मी माझ्या वतीने शाब्दिक सुनाने स्वागत करते। रोजतकर सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर बरंच काही प्रास्ताविकामध्ये आमच्या सहकार्यांनी बोलूनच बऱ्याच लोकांचं 90% काम हे उरकून टाकलेलं होतं, पण तरी सुद्धा कधी कधी असं वाटतं की नाही, काहीतरी आपण बोललं पाहिजे, कारण सर म्हणजे अतिशय अनुभवाचा खजिना। आणि मी माझं मनोगत लांबवणार नाहीये, कारण इथे सगळ्यांनाच बोलायचंय, सगळ्यांनाच मनोगत व्यक्त करायचंय। पण मी सरांच्या बरोबर, सर माझे इंचार्ज मुख्याध्यापक होते आणि जवळजवळ 2 ते 3 वर्ष मी सरांच्या बरोबर काम केलेलं आहे। त्यामुळे कामाला न्याय कसा द्यायचा, काम करून कसं घ्यायचं आणि त्या कामाला किती आपण प्रायोरिटी दिली पाहिजे, ते काम तत्परतेने करून दिलं पाहिजे की रेंगाळत ठेवलं पाहिजे, अशा अनेक गोष्टी सरांकडून आम्हाला शिकायला मिळाल्या। आणि सगळ्यात मला त्यांचा भावलेला गुण म्हणजे, आणि केवळ तो गुण नोंदवण्यासाठीच मी इथे आलेले आहे, बाकी सरांचं सगळं कौतुक, शिक्षण, परिस्थिती, कोणत्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज ते कोणत्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि आज एवढ्या 16 राज्यांमध्ये त्यांचं कार्य चालू आहे। कधी कधी त्यांचं स्टेटस बघून मला जर काही समजलं नाही तर मी त्यांना मेसेज करून विचारते, सर आज दौरा कुणीकडे आहे, त्याचं तेवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधून त्यांनी ते उत्तर देतात। पण मी एवढंच सांगण्यासाठी आलेले आहे की माणसाने राग कसा गिळावा आणि राग येऊ देऊ नये, रागामुळे आपण किती नुकसान करून घेतो, आणि ह्याचं उत्तम आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे रोजतकर सर आहेत। त्यांच्या डायरीत राग हा शब्दच नाहीये असं मी प्रामुख्याने म्हणेन। आणि त्यांच्या बरोबर ज्या ज्या शिक्षकांनी काम केलेलं आहे त्यांच्या सर्व सहकार्यांना नक्कीच हा अनुभव असेल। असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्याकडून सेवानिवृत्त 31 मे 2024 रोजी ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेवरून निवृत्त झालेले आहेत, परंतु रिटायर पुन्हा प्रयत्न करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। आणि त्यांनी त्यांचं म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वांचं आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांची एक, जसं ते आज एवढं त्यांच्या कार्याचा पसारा त्यांचा वाढलेला आहे आणि त्या कार्याच्या पसाऱ्याचा पूर्ण समाजाला, वेगवेगळ्या राज्यांमधल्या प्रत्येक समाजातील लोकांसाठी जसा उपयोग होतोय, तसाच संसदेत सुद्धा त्यांनी जाऊन शिक्षकांचं काम करावं, त्यांनी शिक्षक आमदार व्हावं, स्वीकृत आमदार झाले तरी चालेल, परंतु त्यांनी शिक्षक आमदार व्हावं। आणि या शिक्षकांच्या ज्या व्यथा आहेत, आज आम्हाला सकाळ दुपार अधिवेशन जी खूप म्हणजे सगळ्या शाळांना हा जो प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे, आणि ही व्यथा ज्यावेळेस ज्या क्षेत्रातला माणूस तिथे जाईल त्यावेळेसच त्या व्यथा संसदेत मांडल्या जातील आणि त्याला न्याय मिळेल। आणि आज मी इथे बोलण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण सर्वजण उच्च शिक्षित, सर्वजण शिक्षक आहोत, त्यामुळे सर्वांच्या व्यथा आणि मानसिकता सगळ्यांची ही एकच आहे असं म्हणायला हरकत नाहीये। आणि मला इथे बोलायला 2 शब्द बोलायला जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।